गणित दिलेलं बघा, हौदात लावलेल्या 3 नळांची त्रिज्या अनुक्रमे 2 सेंटीमीटर, 5/3 सेंटीमीटर व 4 सेंटीमीटर आहेत. सर्वात लहान नळ या हौदाला 144 मिनिटात भरतो. जर नळातून पडणारे पाणी हे नळाच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समप्रमाणात असेल, तर पूर्ण हौद भरण्यास किती वेळ लागेल, असा प्रश्न दिलेला आहे. तर बघा, ह्याची ट्रिक्स सांगतो पहिले. ट्रिक्स बघा, सगळ्यात लहान नळ किती मिनिटात भरतो? 144. मग 144 गुणिला आणि हे पडणारं पाणी कसं आहे? नळाच्या त्रिज्येच्या वर्गाच्या याच्यामध्ये आहे. मग सर्वात लहान नळ कोणता आहे? 5/3 सेंटीमीटरवाला, ज्याचं वर्ग केला तर हा 25/9 होईल. भागीला करा 4 ह्याचा वर्ग अधिक ह्याचा वर्ग 25/9 अधिक ह्याचा वर्ग, जे की 16 येईल. मग ह्याने ह्याला भाग दिला तर इथे येतील 16 गुणिला 25, छेदामध्ये किती? हे 36 प्लस हे 25 प्लस ह्याने ह्याला गुणलं तर 144 येतील. छेदामधला 9 हा वरती जर पाठवला तर एकंदरीत यांचा गुणाकार होईल 400 आणि हा झाला किती? 3600 छेदामध्ये 205, म्हणजेच किती? 720 छेदामध्ये 41 मिनिट एवढा वेळ लागेल. ठीक आहे, आता कन्सेप्ट समजून घ्या, याच्या मागचा कन्सेप्ट काय. बघा, 3 नळ दिलेले तुम्हाला, 2 सेंटीमीटर, 5/3 सेंटीमीटर व 4 सेंटीमीटर. ठीक आहे, 2 सेंटीमीटर, 5/3 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर. आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पुढे? सर्वात लहान नळ त्या हौदाला 144 मिनिटात भरतो. मग सर्वात लहान नळ पहिले तर काढून घेणं तुम्हाला. याचं 2चं 2च आहे. ह्याने ह्याला भाग दिला तर कंप्लीट 2 पण नाही होत, 3 2 6 होतात, म्हणजे 1 पॉईंट समथिंग असेल. ठीक आहे, 1.666 काहीतरी येईलच उत्तर. तर हे सगळ्यात लहान आला. मग त्यांनी काय दिलं की हा नळ ह्याला 144 मिनिटात भरतो. जर ह्याच्यामध्ये असं नसतं दिलं की नळातून पडणारे पाणी नळाच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समप्रमाणात असेल, मग जी त्रिज्या आहे याची, ही काय यांची नळांची त्रिज्या आहे, याच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे. मग ह्याचा वर्ग, प्रत्येकाचा जर तुम्ही वर्ग केला तर ह्याचा वर्ग येतो 4, याचा वर्ग येईल 25 छेदामध्ये 9 आणि ह्याचा वर्ग येईल 16. ठीक आहे, प्रत्येकाचा वर्ग केला. मग आता काय म्हणणं आहे की एवढं पाणी पडत आहे. इन शॉर्ट तुम्ही समजा की 2 सेंटीमीटर, हे विसरून जा की सेंटीमीटरमध्ये. असं समजा की ह्याच्यामधून 4 लिटर पाणी येत आहे, ह्याच्यामधून 25/9 लिटर पाणी येत आहे आणि ह्याच्यामधून 16 लिटर पाणी येत आहे. मग त्यांचं म्हणणं आलं की छोटा नळ, आता छोटा नळ तुम्ही काढलेला आहे पहिले, की छोटा नळ हा 25/9 लिटर एवढं पाणी टाकत आहे प्रत्येक मिनिटाला. ठीक आहे, प्रत्येक मिनिटाला एवढं पाणी टाकत आहे आणि तो 144 मिनिटात भरला. तर ती टाकी किती लिटरची असं आपण म्हटलं तर ह्याने ह्याला भाग दिला तर ती टाकी आली 16 गुणिला 5, म्हणजे 400 लिटरची टाकी आली. किती लिटरची टाकी आली? 400 लिटरची. म्हणजे तिन्ही नळ जे भरणार आहेत ते टाकी नाही, हा हौद हा 400 लिटरचा असेल. परत एकदा सांगतो बघा, सगळ्यात लहान नळ याचा आपण काय काढलं? वर्ग केला, कारण की हे जे नळातून पडणारे पाणी आहे हे नळाच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे, म्हणून सगळ्यांचा वर्ग केला आणि असं दाखवलं की हे जे पाणी पडत आहे हे 4 लिटर प्रत्येक मिनिटाला पडत आहे. कारण काय? या नळातून पडणारे हौदात जे पाणी पडत आहे ते 144 मिनिटात भरत आहे, म्हणून प्रत्येक मिनिट घेतला. आणि हा जो तिसरा नळ आहे हा 16 लिटर प्रत्येक मिनिटाला पाणी टाकेल. मग असं जर काढलं तर 144 मिनिटात सर्वात लहान नळ भरलेला आहे. मग प्रत्येक मिनिटामध्ये जर 25/9 लिटर पाणी टाकत असेल आणि हा 144 मिनिट चालवला तर एकूण हौद 400 लिटर हा पूर्ण भरलेला असेल, असं त्याचा अर्थ होतो. मग 400 लिटरचा हौद तुमचा काय बदलणार आहे का? कारण की तो हौद तोच भरायचा आहे. आता इथे द्यायला पाहिजे होते, तर पूर्ण हौद भरण्यास किती वेळ लागेल ते जो आहे स्टेटमेंट ह्याच्यामध्ये पाहिजे होते की तिन्ही नळांनी किंवा मोठ्या नळांनी, लहान नळांनी. समजा जर त्यांनी विचारलं, समजा की बघा इथे प्रश्न टाकतो मी पहिला, तुम्हाला एकतर कळाले की हौद किती लिटरचा आहे? हौद आहे 400 लिटरचा. ठीक आहे, ही गणित सोडवायच्या आधी ही गोष्ट समजून घ्या. हौद आहे 400 लिटरचा. पहिला प्रश्न, मोठ्या नळांनी ह्याला भरायला किती वेळ लागेल? मोठ्या नळांनी किती वेळ लागेल? ठीक आहे, किती वेळात हौद भरेल? ठीक आहे, पहिला प्रश्न.
हौद आहे 400 लिटरचा, 400 सरळ सरळ मोठा नळ कोणता आहे? हा आहे. भागीला केलं असतं 16. किती वेळ आला असता? 25 मिनिट एवढा वेळ लागला असता मोठ्या नळाने. छोट्या नळाने मधल्या नळाने जर बोललं असतं तर घेतलं असतं 400. ठीक आहे. दुसरा प्रश्न, मधल्या 400 भागीला 4 लिटर किती मिनटं लागले असते याला? याला लागले असते 100 मिनिट. ठीक आहे. जर त्यांनी मोठ्या नळाने दिलं असतं प्रश्नामध्ये तर 25 मिनिट लागले असते. मधल्या नळाने दिलं असतं तर 100 मिनिट. लहान नळाचं ऑलरेडी दिलेलं आहे त्यांनी 144 मिनिट. आता जर तिन्ही मिळून विचारलं त्यांनी, तिन्ही मिळून किती वेळात लागेल? तर बघा, सर्वप्रथम 400 लिटर एवढा हौद आहे. छेदामध्ये प्रत्येक नळ किती पाणी भरत आहे प्रत्येक मिनिटाला? हा 4 लिटर भरत आहे. छेदामध्ये 4 लिटर प्लस हा नळ पण 25/9 लिटर एवढं पाणी टाकणार आहे. प्लस हा किती टाकत नाही? 16 लिटर. मग यांचा जर गुणाकार केला तर हा किती होईल? वरती तर 400ला 400, 9 चोक 36 प्लस 25, 9 गुणीला 16, 144. छेदामध्ये हा 9 आहे. बघा पुढे काय होणार? हा जो 9 आहे हा वरती जाईल अंशामध्ये. मग इथे किती होईल? 3600. 3600 छेदामध्ये किती होईल? या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर ही येते 205. मग ह्याला कितीने भाग जातो? तर ह्याला 5ने भाग जातो. इथे येईल 720 आणि इथे किती येणार आहे? 41. अराऊंड 17.56 मिनिट किंवा 17 समथिंग इथे काहीतरी एक फिगर असेल आणि इथे असणार आहे तुमचं 41 मिनिट एवढा वेळ लागेल तिघांना मिळून. इथे काहीतरी असायला पाहिजे. आता ते तुम्ही काढून घ्या 17 गुणिले 41 केल्यानंतर. चला तुमच्यासाठी तेवढं पण करून घेतो. एवढंच का शेपूट ठेवायची. 17 गुणिले 41, 41 गुणिले 17, 17 एक 17, आजचा लेख 17 चोक 68 आणि 69 म्हणजे 697. किती उरले असतील? बघा याचं फायनल उत्तर काय येतं? 17 720. 720 मधून 697 काढले तर इथे येईल 3, इथे येतील 2, 23. 23 छेदामध्ये 41 मिनिट. ठीक आहे. हा फ्रॅक्शन एवढं उत्तर असेल, एवढं उत्तर असेल किंवा एवढं उत्तर असेल. सगळे उत्तरं सेमच आहे. तिन्ही नळाने भरायचं असेल तर. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे. ही आपली 59ची मेंबरशिप आहे आणि हा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. ही मेंबरशिप मंथली आहे. ऑटोपेचं ऑप्शन आहे. कृपया करून कॅन्सल करावं.